ओ मुलाचे बाबा, तू नका प्रश्न विचारूस, तुला या अवघड प्रश्न विचारतोस. असला पण प्रश्न विचारतात की. तू गप्प बस की. गप्प म्हणती ना ती. आजा तू विचार. हा, समजा आपलं लग्न झालं, तुमचं लग्न कसं होईल? मी असताना. म्हणजे मी मुलाचा बाप आहे ना, मग मला न विचारता कसं लग्न होईल तुमचं? रावल्या तुला काय प्रॉब्लेम आहे? समजायचंय ना फक्त. मग समज की ह्यांच्या दोघांचं लग्न होणार आहे म्हणून. आणि हे बघ, ह्यांच्या दोघांचं लग्न तुला विचारूनच होणार आहे. हा आजा हा विचार. हा, तर समजा आपलं लग्न झालं आणि लग्नानंतर तुम्ही मला एखादा शर्ट गिफ्ट केला, आणि तो शर्ट आमच्या या वडिलांनी घातला, तर तुम्ही त्यांना हा शर्ट घालू द्याल का? रावल्या, शर्ट काढ. हा शर्ट मी तुला दिला होता? नाही. नाही ना, मग ज्याला तो दिलाय त्यानंच तो घालायचा. तू जर शर्ट काढला नाहीस ना, तर तुझी चड्डी पण ठेवत नसती बघ. तुमचे वडील तुमचा शर्ट कशाला घालतील? कारण माझ्या या वडिलांना सवय आहे ना माझी शर्ट घालायची. आजा, अरे ह्यो कसला प्रश्न? हा असं कसं? समजा असा प्रश्न विचारला तर आपण काय करायचं मग? हा, आणि प्रॅक्टिस सुरू आहे ना. शीतल दे उत्तर. ए नजर खाली. अरे जितू काका, आणि किती खाली बघू? आता खाली बघून बघून पायाची बोटं दिसायला लागल्यात. आव थांबा जरा. शितले, तू दे उत्तर. पण मी सुनबाईच्या परमिशनच घालीन शर्ट. तिला उत्तर देऊ दे की. हा, तू ग बस. काय समजा आपलं लग्न झालं. सारखं सारखं काय समजायचंय? मगाशी समजलंय की. रावल्या तुला काय प्रॉब्लेम आहे? अरे समज की. शितले बोल. समजा आपल्या लग्नानंतर मी दिलेला शर्ट तुमचे हे वडील घालणार असतील, तर मी घेतानाच तुमच्यासाठी आणि तुमच्या वडिलांसाठी शर्ट घेईन. चांगलं उत्तर दिलेस. अशीच उत्तर द्यायची बर का. यास्मिन, ये की. काय चाललंय? अगं हा आजा आमच्या शेतीला बघायला आलाय. आ? म्हणजे अगं म्हणजे उद्या आमच्या शेतीला पाहुणं बघायला येणार आहेत ना, त्याच्या मी प्रॅक्टिस करतोय. त्यात आजा शेतीचा होणारा नवरा झालाय. खोटा खोटा. प्रॅक्टिस पुरता. हे यास्मिन, तू रावल्याची बायको. चल चल तू ऐक, मी सांगते ते ऐकायचं. बस इथं. बेस्ट आहे. आता कसं दिसतंय? बघायला आलेला मुलगा, त्याचा वडील आणि त्याची आय, एकदम बेस्ट. अहो पण कसं दिसतंय ते? मी काय म्हणतो जितू काका, हा मी होतो की मुलगा, बघा की काय ऍडजस्ट होतय का? नाही ना, नको. मुलगा कशाला? तू मुलाचा बापच शोधतोयस. कसला ऍक्टिंग पण करतोय. हा
हा ना. अहो मी मुलाचा रोल पण लय भारी करू शकतो. मला फुल कॉन्फिडन्स आहे माझ्यावर. नाही नको नको, हे चाललंय की नाही तीच बेस्ट चाललंय. मुलगा वडील आई बेस्ट आहे. यास्मिन, तू शीतलला प्रश्न विचार. आता मी काय विचारू? अगं तुला वाटतंय ती विचार की. बर शीतल, तू कल कॉलेज को आने वाली हो क्या? ए कॉलेजला जाणार तू काय तिचे वर्ग मैत्री नाही असले प्रश्न विचारायला? अगं आता तू बघायला आल्या मुलग्याची आई आहेस की नाही, म्हणजे ही जी होणारी सासू असले प्रश्न विचारते तू. जरा सासू सारखं विचार की. सासू सारखं? हा. तुला कसा मुलगा पसंत आहे? देखना, रुबाबदार, माझी काळजी घेणारा, माझ्यावर प्रेम करणारा, आणि महत्वाचं म्हणजे ज्याची काहीतरी स्वप्न आहेत असा. म्हणजे आज्यासारखा? होय. आता असं विचारल्यावर नाही कसं म्हणायचं? असं आहे व्हय. वय वय, असं विचारल्यावर नाही म्हणता येत नाही, पण असं विचारत नाहीत. होय यास्मिन, असं कोण नाही विचारत. आता मला काय माहित काय विचारतात ती. ही दोघं बी लय चुकीचं विचारते ती. मी हो का पोरगा एकदाच बघा फक्त. हे गप्र, सारखं पोरगच प्रश्न विचारणार काय? मला बी विचारायचे प्रश्न. मग विचार की. असं कसं विचार? थांबा, मुलाचे बाबा. अय रावल्या, अरे तूच की. हा मीच की. बोला मुलीचे काका. मुलीला काही प्रश्न विचारून देत का? हा विचारू दे विचारू दे. पोरी, तुला काही विचारायचं असेल तर विचार. विचार काय? मुलीला आणि मुलाला बोलायला बाजूला पाठवायचं असतंय ना. कशाला? इथंच बोलू देत की. नाही, त्याची पण प्रॅक्टिस झाली पाहिजे ना. हा आजा आणि शीतल, तुम्ही दोघं जाऊन बाजूला बोलून या. हा. ए बाजूला म्हणजे बाजूला नाही काय, खरंच हिथच बसा, पण बाजूला गेलाय असं समजा. म्हणजे तुम्ही दोघंच इथे असं समजायचं, आम्ही इथं कोणच नाही असं समजायचं आणि बोलायचं. हा चलो तुम्ही सगळे मागवा. ए चल आपण तू पण ए तुम्ही पण उठा इकडे. अरे ये की इकडे तू. ए गावरायानू सारखं की माग तिकडे. हो माग. आता तुला काय निमंत्रण पाठवायचं काय? ये की इकडे. राह इकडे उभा. हा शितले तुझा इकडे बस इथं. हा ओके, तर की इकडे जरा. हा तुम्ही दोघे ऍक्टिंग. तुमची काय स्वप्न आहेत का? वय आहेत की. काय आहेत? मला आर्मीत भरती व्हायचंय आणि देशासाठी लढायचंय. समजा लग्नानंतर मी आर्मीत जाऊ नको असं म्हणले तर? तसं तू कधीच म्हणणार नाही. मला सुखात ठेवणार का? 101%. अय आज्या, नुसतं वय म्हण की. 101% आणि 200% कशाला पाहिजे तुला?
ए रावल्या, अरे का बस की. आहो मी मुलाचा बाप आहे ना. अरे हो, पण ते आता बाजूला गेल्यात की नाही. आपण आहे का तिथं? आपण तिथं नाही, आपण लांब आहे. हा 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 सॉरी. आजा करा सुरू. शितले विचार, तुला काय प्रश्न विचारायचे ते. हा, लग्नानंतर मला एखादी गोष्ट करायची असेल तर ती तुम्ही मला करू द्याल? म्हणजे त्यासाठी परवानगी द्याल का? नाही. नाही का बरं? कारण मला वाटतं मुलीने स्वतःचे निर्णय स्वतः घ्यावेत. त्यासाठी नवऱ्याची परमिशन मागायची काय गरज आहे? हा, पण समजा तिला तिचे निर्णय घेता आले नाही तर मी मदत करीन, पण मी माझे निर्णय त्याच्यावर लादणार नाही. समजा तुला न आवडणारीच गोष्ट मी केली तर? मला न आवडणारी कुठलीच गोष्ट करणार नाहीस तू. तुझ्या संग लग्न झाल्यावर मला जे पाहिजे ते मिळेल? माहित नाही, पण कशाची कमी पडणार नाही एवढं नक्की. मी नाराज झाले तर काय करशील? तशी वेळच येणार नाही. समजा मला काय पाहिजे असेल तर ते मी तुमच्याकडे मागू शकते का? नाही, कारण ते मागायच्या आधीच तुला ते मिळालेलं असेल. होय, बोला की. आहे आता आणि काय बोलायचं? झालं की एवढंच विचारायचं असतं. होय, आणि आता जर अजून काय राहिलं असेल तर त्याची आपण रात्री चर्चा करूयात. हा, ते करूया. पण शीतल, लक्षात ठेव बर का, तू असं बाजूला जाऊन पण बोलायला लागू शकतं. तुम्ही परत या. परत करूया. हा ओके ओके, आता या परत. तुमचं एकांतातलं बोलणं झालं, आता तू इकडे येऊन बस. हा, आणि चला सगळे आपापल्या जागेवर चला. चलो बाप आय सगळे जागेवर. हा बसा तिकडं. हा, तुमचं एकांतातलं बोलणं झालं की तुम्ही परत इथं या. हा, आणि इथं आलं की मग घरातले प्रश्न विचारतात, त्याला पण उत्तर द्यायची तयारी ठेवायची बरं का. कळलं का? रेडी? ऍक्टिंग. कसं वाटलं ग? चांगलंय चांगलंय. तर मग तुम्हाला मुलगी पसंत आहे का? होय. ओ, अहो मुलाला सांगू दे की त्याला पसंत आहे का नाही ते. आम्ही विचार करून सांगतो आम्हाला मुलगी पसंत आहे का नाही ते. बरोबर सांगतो. पसंत आहे मुलगी. काय चाललंय हे? मुलगी पसंत आहे म्हणजे काय? म्हणजे आम्ही ते प्रॅक्टिस. कसली प्रॅक्टिस? थांबा, कुठे चाललाय आणि हा काय प्रकार होता? आता शीतलला बघायला मुलगा येणार ना, म्हणून आम्ही त्याची प्रॅक्टिस करत होतो.
म्हणजे जितू भाऊजीच म्हणले. हा वहिनी मी कुठं नाही म्हणजे नाना काय आता उद्या शीतलला बघायला पाहुणे येणार आहेत ना, मग त्यांच्या पुढे शीतल घाबरली तर म्हणून मग आम्ही आजाला बघायला येणारा मुलगा केला. राहुल्याला त्याचा बाप आणि यास्मिनला त्याची आई केली, म्हणजे उद्या ऐनवेळी पाहुण्यांच्या समोर शीतल घाबरू नये म्हणून आम्ही. वय वय मी मुलाचा बाप झालतो. ह्यो मुलगा आणि ही आई झालती. तुम्ही पोरं काय काय कराल याचा काही नियम नाही बघा. तेवढीच प्रॅक्टिस होईल. आव ना पण शीतलचा कॉन्फिडन्स वाढला ना ह्या प्रॅक्टिसने. हा मीच म्हणलं करूया प्रॅक्टिस. वय वय तिचं फुल कॉन्फिडन्स वाढलाय आता माझ्या कॉन्फिडन्स मुळे. होय. आणि आता शीतलीला मुलगा बघायला आल्यावर ती सगळ्या प्रश्नांची कशी बरोबर उत्तर देते की नाही ते बघा. बर बर आवरा आता, खूप झाली प्रॅक्टिस. आपण चल जरा इकडे येतो. अजिंक्य हा येऊ का? राम कृष्ण हरी. नाना काय ग? नाना मी तुमच्या मनासारखीच वागते. तुम्ही म्हणणं म्हणून मी पोरगा बघायला बी तयार झाले. अगं माहितीये मला. मला तुमच्याकडनं एक परवानगी पाहिजे. काय? उद्या रक्षाबंधन आहे, मला इकेला राखी बांधायला जायचंय. कुठं? बेळगावला? होय. अगं एवढ्या लांब जायची काय गरज आहे? पोस्टाने पाठव की राखी. नाना उद्या तो बॉर्डरवर गेला की पोस्टानच पाठवावी लागल. पण आता ते तसं जवळच आहे ना, मग मी स्वतः जाऊन राखी बांधायला पाहिजे ना. आणि तसं बी मावशीला बी भेटायला जायचंच आहे त्याला. मी त्यांच्या बरोबर जाऊन येईन. कोण कोण जाणार आहे तुमच्या बरोबर? मी, मावशी आणि कदाचित रावले आणि आजा बी येतील. जाऊ ना? ठीक आहे, जा. थँक्यू नाना. माझं बाळ ते